तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वीचा जो अभ्यासक्रम आहे तो 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी बदललेला आहे. तर त्याच्यामध्ये विषय आहे भूगोल आणि भूगोल विषयामध्ये प्रकरण क्रमांक 2 आहे भारतीय भूगोलाचा इतिहास. तर हे जे प्रकरण आहे तर हे प्रकरण पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये समजावून घेणार आहोत नोट्सच्या स्वरूपामध्ये. म्हणजे तुमच्या पुस्तकातले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते एकत्र करून मी नोट्स तयार केलेले आहेत. मागच्या वेळी आपण पहिल्या प्रकरणाच्या नोट्स बघितल्या. आता आपण दुसऱ्या प्रकरणाच्या नोट्स ज्या आहेत त्या बघूया. तर त्यातला पहिला आहे याच्यामध्ये जर बघितलं पहिला जो मुद्दा आहे प्राचीन भारतीय भौगोलिक संकल्पना. तर प्राचीन भारत जो आहे तर त्याच्यामध्ये भूगोलाचं ज्ञान कितपत होतं तर त्याची थोडक्यात माहिती घेऊया. भारतीय भौगोलिक ज्ञानाला प्राचीन आणि गौरवशाली प्रदीर्घ इतिहास आहे. म्हणजे भूगोलाचं जे भारतीयचं ज्ञान आहे प्राचीन काळामध्ये ते खूप चांगलं होतं. गौरवशाली आणि प्रदीर्घ इतिहास आहे. प्रदीर्घ म्हणजे खूप मोठा, गौरवशाली म्हणजे आपण त्याचा अभिमान बाळगू शकतो इतकं भूगोलाचं ज्ञान प्राचीन भारतामध्ये होतं. प्राचीन भारतीय संस्कृतीपासून अनेक भौगोलिक संकल्पनांचा काय झाला विकास झाला. तर कुठले कुठले घटक त्यांना माहिती होते किंवा काय होतं त्याच्यात. तर भारतातील जे प्राचीन ग्रंथ आहेत, तत्वज्ञान आहे, पुराणे आहे, वेद आहे, उपनिषद, जैन आणि बौद्ध धर्मग्रंथ आहेत. प्राचीन काळी भारताला भेट देणाऱ्या प्रवाशांच्या नोंदी आहेत, प्रवास वर्णन आहे. यातून भौगोलिक संकल्पनांचा उल्लेख आढळतो. तर कुठल्या कुठल्या संकल्पना आहेत त्याची आपल्याला एक तिथं आकृती पण आहे. मुख्य भौगोलिक संकल्पना भारतवर्ष, पृथ्वी, वातावरण, दिशा, द्वीप, ग्रहण, कालमापन, विश्व. तर हे प्रमुख 8 घटक आहेत. तर त्याच्यातलं आपण सुरू करताना इथे पहिल्यांदा बघूया विश्व. विश्व म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये युनिव्हर्स म्हणतो, संपूर्ण जग, वसुदैव कुटुंबकम. तर ही संकल्पना भारतीय विचारवंतांनी मांडलेली आहे. सर्व जी पृथ्वी आहे फक्त आपल्या देशापुरतं नाही तर पूर्ण पृथ्वी आहे ते आपलं एक कुटुंब आहे, अशा प्रकारची संकल्पना भारतीय विचारवंतांनी मांडली. विश्व व त्याची निर्मिती यावर प्राचीन भारतीय साहित्यात व्यापक विचार आढळतो. जर आपण प्राचीन भारतीय साहित्य बघितलं तर विश्व असेल किंवा विश्वाची निर्मिती कशी झाली हे भारतातल्या अनेक प्राचीन साहित्यातून म्हणजे प्राचीन पुस्तकातून आपल्याला मिळतं. वेदांमधील विचार तर वेदांमध्ये विश्वनिर्मितीच्या प्रक्रियेत वात म्हणजे हवा, आकाश, सूर्य, चंद्र व इतर खगोल तयार झाले असे मानले जाते. वेदांमध्ये पृथ्वीचा उल्लेख हा पृथ्वी किंवा धरणी असा केलेला आहे. पुराणांमधील विचार पुराणांमध्ये विश्वाला ब्रह्मांतर असे संबोधले असून सप्त महाद्वीपीय सप्तसागर याविषयी माहिती दिलेली आपल्याला आढळते. उपनिषदांमधील विचार तर उपनिषदांमध्ये पृथ्वीची उत्पत्ती ही जलापासून झाली असल्याचं मानलं जातं. पृथ्वीचा उल्लेख पृथ्वी किंवा भू असा असा केला जातो. तसेच वातावरणातील वायूंचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वायू जे आहेत त्याला प्राण वायूचा उल्लेख असा आढळतो. ऑक्सिजनला प्राणवायू अशा पद्धतीने उल्लेख आढळतो. तर वेगवेगळ्या जुन्या ग्रंथांमध्ये सुद्धा अशी भौगोलिक संकल्पना आहेत. आधुनिक विज्ञानाशी तुलना आधुनिक विज्ञानातील बिग बँग सिद्धांताद्वारे बिग बँग कशासाठी आहे तर हे पूर्ण ब्रह्मांड कसं निर्माण झालं तर त्याच्यासाठी ही बिग बँग थेअरी आहे. सिद्धांतानुसार ते सिद्धांत काय सांगतो पृथ्वी एका छोट्या पण असीम घनतेच्या पिंडातून झाली व त्याचा अत्यंत वेगाने विस्तार झाला असं बिग बँग थेअरी आपल्याला सांगते. एक महास्फोट झाला आणि त्याच्यातून मग हे सगळं ब्रह्मांड आहे ते तयार झालं. आता त्याच्यानंतर पुढे पृथ्वी त्याला इंग्लिशमध्ये आपण अर्थ म्हणतो. तर आकार आणि व्यास ती पहिला माहिती घेऊया. प्राचीन भारतीय विचारवंतांनी पृथ्वी वक्राकार म्हणजे गोल असण्याची कल्पना आधीच होती. इसवी सन पूर्व 6व्या शतकाच्या सुमारास पृथ्वीचा व्यास जो आहे तो 13,000 किलोमीटर असावा असा नमूद केलं होतं. सप्तद्वीप व मेरू पर्वत प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये पृथ्वीचं वर्णन हे सप्तद्वीप असं केलं आहे. तसेच पृथ्वीच्या मध्यभागी मेरू पर्वत स्थित असल्याचं वर्णन त्याच्यामध्ये आढळतं. ओके, पृथ्वीचं वर्णन काय केलं प्राचीन ग्रंथामध्ये सप्तद्वीप स्वातद्वीप. तर आणि तसंच पृथ्वीच्या मध्यभागी मेरू पर्वत स्थिर असल्याचं सुद्धा वर्णन आढळतं. तर 4 समुद्रांचं वर्णन प्राचीन साहित्यात खालील 4 समुद्रांचा उल्लेख आढळतो. क्षीरसागर, दधी समुद्र, सुरासमृत, क्षारसागर. तर आज त्यांची नावं काय? क्षीरसागरचं आहे हिंदी महासागर, दधी समुद्र म्हणजे अटलांटिक महासागर, सुरासमुद्र प्रशांत महासागर आणि क्षार समुद्र आर्टिक महासागर. तर विचारवंतांचं योगदान काय मिळालं याच्यामध्ये भूगोल शब्दप्रयोग. भूगोल हा शब्दप्रयोग सर्वप्रथम सूर्य सिद्धांत या भारतीय ग्रंथामध्ये करण्यात आला. भूगोल प्रमुख विचारवंत कोण होते तर खगोलशास्त्र, गणिती सिद्धांत, भूगोल, नकाशाशास्त्र या ज्ञानशाखांच्या विकासामध्ये जे प्रमुख विचारवंत होते तर वराहमिहिर, कौटिल्य, कालिदास, आर्यभट्ट, विजयनंदी, ब्रह्मगुप्त, उत्पल, भास्कराचार्य या सगळ्यांनी काय केलं त्याच्यामध्ये योगदान दिलं. उज्जैनचे महत्व प्राचीन भारतीय खगोलशास्त्रांनी आताचा जो उज्जैन आहे
पृथ्वीचे मध्यस्थान मानून मूळ रेखावृत्तांची संकल्पना सर्वात प्रथम मांडली. म्हणजे उज्जैनला पृथ्वीचं मध्य मांडलं आणि त्याद्वारे रेखावृत्त जी आहेत भूगोलातली ती संकल्पना मांडली. या आधारावर त्यांची कालगणना म्हणजे कॅलेंडर वगैरे वापरतोय ते आपण, ग्रहस्थिती आणि नकाशे तयार केले गेले. आता त्यातली पहिली संकल्पना आपण समजून घेणार आहोत, द्वीप संकल्पना. प्राचीन भारतीयांनी मांडलेल्या संकल्पना. द्वीप म्हणजे नैसर्गिकरित्या पाण्याने वेढलेला भूभाग. म्हणजे एखादी जमीन आहे तर ती पूर्णपणे चारी बाजूनी जर त्याच्या पाणी असेल तर त्याला काय म्हणायचं, द्वीप म्हणायचं. पौराणिक व ऐतिहासिक संदर्भानुसार मुख्य 7 द्वीपांचं वर्णन आढळतं. त्याच्यामध्ये पहिला आहे जम्बूद्वीप. या द्वीपावर जांभूळ वृक्ष विपुल प्रमाणात आढळतात. हा भाग पाण्याने वेढलेला असून बहुतांश आशिया खंडाचा याच्यामध्ये समावेश होतो. म्हणजे भारतवर्ष आणि इतर देशांचा या द्वीपामध्ये समावेश होतो. त्यानंतर प्लक्षद्वीप. हे द्वीप प्लक्ष वृक्षांनी व्यापलेलं होतं. जसं इथं वरती जांभूळ वृक्ष विपुल प्रमाणात होते, तसं इथं प्लक्ष वृक्ष जास्त होते. याचा विस्तार भूमध्य सागराच्या आजूबाजूला आपल्याला झालेला आढळतो. त्यानंतर आहे शाल्मी द्वीप. सावर म्हणजे स्किल कॉटन ट्री, कापसासारखं तंतू असणारं वृक्ष. सावर वृक्षांनी व्यापलेला भूभाग. यामध्ये मादागास्कर बेट, सोमालिया, आफ्रिकेचा पूर्व तटीय प्रदेश या सगळ्यांचा समावेश होतो. त्याच्यानंतर पुढचा द्वीप आहे कुशद्वीप. हे द्वीप कुश गवत व्यापलेले असल्यामुळे प्रसिद्ध आहे. यात इराण, इराक, सभोवतालच्या वाळवंटी प्रदेश व आजच्या ईशान्य आफ्रिकेच्या काही भागाचा समावेश होतो. कौंचद्वीप एका मोठ्या पानपक्षी व क्रौंच पर्वतावरनं हे नाव पडलेलं आहे. यात आजचा उत्तर व मध्य युरोप जो आहे याचा समावेश होतो. त्याच्यानंतर पुढचं आहे शाकद्वीप. हे द्वीप साग वृक्षांनी व्यापलेलं होतं. हे जम्बूद्वीपाच्या आग्नेयेला असलेल्या आग्नेय आशियाई देशांमध्ये विस्तृत होतं. त्यानंतर पुढचं आहे पुष्कर द्वीप. कमळ पुष्पांनी युक्त सरोवरांवरून हे नाव पडलं, की तिथं कमळ पुष्प जास्त होते त्यामुळे ते नाव पडलं. हा आशियाई प्रदेश असून आजचा पूर्व रशिया, उत्तर आणि दक्षिण कोरिया तसेच जपानचा भाग सुद्धा याच्यामध्ये येतो. त्याच्यानंतर पुढचं आहे ग्रहण. पृथ्वीची छाया चंद्रावर पडते आणि ती वर्तुळाकार असते. यावरून पृथ्वी गोल आकार आहे याचे ज्ञान प्राचीन भारतीयांना होतं. पृथ्वीची जी छाया आहे ती कशावर पडते, चंद्रावर, आणि ती वर्तुळाकार असते. त्यावरनं भारतीय शास्त्रज्ञांना माहिती होतं की पृथ्वी, असा त्यांनी अंदाज काढला की गोलाकार आहे. या काळात ग्रहण स्पर्श, खग्रास, खंडग्रास, मोक्ष यांसारख्या ग्रहविषयक संज्ञा रूढ झाल्या या सगळ्या काळामध्ये. त्याच्यानंतर पुढे आहे दिशा, वेळ आणि कालमापन. प्राचीन भारतीय दिशांचे आणि वेळेचे उत्तम ज्ञान अवगत होते. ते स्थानिक वेळ सूर्याच्या स्थितीवरून ठरवत असत. सूर्य कुठल्या स्थितीत आहे त्यावरून तिथली स्थानिक वेळ ठरवत भारतीय अशा प्रकारे ठरवत होते. पारंपरिक कालमापन पद्धत. ही पद्धत जी आहे ती सूर्य, चंद्र, नक्षत्रे आणि ताऱ्यांच्या बदलत्या स्थितीवर आधारित होती. वेळ कशी मोजली जायची? क्षण, निमिष, पळ, घटिका, मुहूर्त, प्रहर, दिवस, रात्र, पक्ष, मास आणि मग वर्ष, लहान ते मोठ्या. ओके, तर अशा प्रकारे क्षण मिळून निमिष, सगळे निमिष मिळून पळ, घटिका, मुहूर्त, प्रहर एकत्र येऊन दिवस रात्र, पक्ष, मास आणि वर्ष. तर अशा वेगवेगळ्या टप्प्यात ती मोजली जायची. वातावरण व ऋतू. ऋग्वेदात पृथ्वीभोवती अंतरिक्ष असल्याचं सांगितलं आहे, म्हणजे वातावरण आहे असं ऋग्वेदामध्ये आढळतं. भास्कराचार्यांचे योगदान. त्यांनी वातावरणाच्या थरांची जाडी 12 योजन म्हणजे अंदाजे 96 किलोमीटर हे अंतर मोजण्याचं परिमाण आहे असं मोजलं जायचं असल्याचं नमूद केलं. म्हणजे वातावरणाचं थर किती आहे? 96 किलोमीटर आहे. ऋग्वेदानुसार ऋतूंचे वर्णन असून त्याची वर्षाची विभागणी 6 ऋतू आणि 12 महिने अशी केलेली आहे. प्राचीन काळातील सूर्य व चंद्र यांच्या स्थानावरून वेळ मोजण्यासाठी अनेक ठिकाणी काय होते, सौर घड्याळे तयार करण्यात आली होती. जसं की कोणार्कचं सूर्य मंदिर असेल, जयपूर येथील जंतर मंतर असेल. त्याच्यानंतर पुढे जस्ट मिनिट, 5वा आहे भारतीय सण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये तक्ता. तो बघायचा आपण. तर याच्यामध्ये पहिला सण आहे मकर संक्रांत. महिना येतोय जानेवारी किंवा पौष म्हणतो त्याला आपण. हिवाळ्यानंतर पिके तयार होतात, तापमान हळूहळू वाढतं. हे चुकून इथं टाईप झालं. तर हे पहिला मकर संक्रांतीचा. त्याच्यानंतर गुढीपाडवा, चैत्र महिना. नवीन धान्य घरात येतं, झाडांना नवी पालवी फुटते. तर हे परत इथे टाईप झालंय. हा कुणासाठी दुसरा सण? गुढीपाडव्याची माहिती. त्याच्यानंतर तिसरा आहे दिवाळी, अश्विन किंवा कार्तिक. खरीप पिकेले निघाल्यानंतरचा आनंद, हिवाळ्याची चाहूल लागणं. नाताळ डिसेंबरमध्ये. हिवाळा तीव्र असतो, वर्षातील सर्वात लहान दिवस.
याच्यामध्ये आढळतो उत्तर गोलार्धात. रमजान ईद हिजरी कालगणना 9वा महिना, अक्षांश व ऋतू यानुसार रमजान महिन्याच्या प्रारंभात बदल दिसून येतो. तर असे हे सण सगळे काय आहेत त्याची माहिती आपल्याला त्या पुस्तकामध्ये तिथे दिली होती. तर त्यानंतर आता आपण जे याचे स्वाध्याय आहेत, प्रश्नोत्तर आहेत ती बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, थँक्यू.